Hello everyone, I welcome you all in this practical lecture of pharmacognosy. So in previous practical we had done with experiment number 15, that is to study the morphological characters of drug acting on the central nervous system, in which aconite, ashwagandha and ephedra drug is there, and antitussive category drug that includes the tulsi and vasaka. Okay, so these drugs which acts on the CNS and those acts as an antitussive. So we study certain drugs with the help of their morphological characteristics. In today's practical, experiment number 16 is there. Okay, so this experiment number 16 is also comes under the same section, that is morphological study of crude drug. Okay, so in that section we will see the different drugs according to their category, and we study that drug with the help of their morphological features. Okay, so aim of this experiment number 16 is to study the morphological characters of anti-tumor, anti-hypertensive and diuretic drug. Okay, under the anti-tumor drug we will see the Vinca drug, anti-hypertensive drug Raoulfia drug and diuretic drug Gocru drug. Okay, so ह्या तीन ड्रगचा आपण मॉर्फॉलॉजिकल स्टडी करून त्याचा आपण आयडेंटिफिकेशन कसं करू शकतो ह्याचा स्टडी आपण इथे एक्सपेरिमेंट नंबर 16 मध्ये करायचा आहे. ओके, so requirement for this experiment is that apparatus we need a watch glass and crude drug, that is Vinca, Raoulfia and Gocru drug. Okay, की ज्याचा आपल्याला मॉर्फॉलॉजिकल स्टडी या प्रॅक्टिकल मध्ये करायचा आहे. ओके, so we will proceed for the first category, that is anti-tumor drug. Okay, so these anti-tumor that prevents or inhibits the formation or growth of tumors and are known as anti-tumor or anti-cancer, or also known as chemotherapeutic or anti-metastatic agents. Okay, so these are the different synonym for this anti-tumor agent. Okay, so this anti-tumor agent which prevent or inhibit the formation of growth of tumors. Okay, मग ट्यूमर्स म्हणजे काय की ज्याच्यामध्ये सेल्स जे आहेत त्याची ग्रोथ जी आहे, मल्टिप्लिकेशन जे आहे ते खूप होतं. ओके, खूप सेल्स, खूप फास्ट सेलची ग्रोथ होते, त्याचं मल्टिप्लिकेशन होतं आणि ट्यूमर्स फॉर्म होतात, म्हणजे स्वेलिंग्स फॉर्म होतात. ओके, सो त्याला ट्यूमर्स असं म्हटलं जातं. सो हे जे ट्यूमर्स फॉर्मेशनची प्रोसेस आहे ती प्रिव्हेंट केली जाते किंवा इनिबिट केली जाते ज्या एजंटने ही ग्रोथ जी आहे ट्यूमर्सची ती प्रिव्हेंट और इनिबिट केली जाते, त्याला अँटी ट्यूमर असं म्हटलं जातं. ओके, त्यांना अँटी कॅन्सर असं सुद्धा म्हटलं जातं, कारण का कॅन्सरमध्ये काय, कॅन्सर इट इज नथिंग बट द ट्यूमर डिसीज, राईट. सो कॅन्सरमध्ये काय आहे, कॅन्सरची गाठ होते. ओके, की ज्याच्यामध्ये सेल्सची ग्रोथ आहे ती फास्टली काय होतात, ते ग्रो होतात, मल्टिप्लाय होतात आणि त्याचे ट्यूमर्स फॉर्म होतात, राईट. सो इट इज ऑल्सो नोन ॲज किमोथेरापेटिक्स एजंट्स, कारण का किमोथेरापेटिक एजंट्स म्हणजे काय, तर केमिकल एजंट यूज करून ट्रीटमेंट केली जाते, मायक्रो ऑर्गॅनिझमना किल केलं जातं, त्याला किमोथेरापेटिक्स एजंट असं म्हटलं जातं. सो अँटीट्यूमर्स एजंटला सुद्धा किमोथेरापेटिक एजंट असं सुद्धा म्हटलं जातं. अँटी मेटास्टॅटिक्स एजंटसुद्धा त्यांना म्हटलं जातं. ओके, सो दिस इज रिगार्डिंग द अँटीट्यूमर एजंट्स. ओके, सो अँटीट्यूमर एजंट्स किल दोज सेल्स दॅट डिवाइड रॅपिडली. ओके, सो इथे सिनॉनिममध्ये आपण त्याचं अँटीमेटास्टॅटिक एजंट असं म्हटलेलं आहे. तर बॅक्टेरियाची जर आपण ग्रोथ सायकल बघितली त्याच्यामध्ये एक मेटास्टेट आहे. ओके, सो ही जी स्टेट आहे ग्रोईंग सायकलमधली ती त्याला इनिबिट करायचं, त्याच्या अगेन्स्ट काम करायचं काम हे अँटीट्यूमर एजंट्स करतात, म्हणून त्यांना अँटीमेटास्टॅटिक असं सुद्धा म्हटलं जातं. ओके, सो दिस अँटीट्यूमर एजंट्स किल दोज सेल्स दॅट डिवाइड रॅपिडली. ओके, सो अँटीट्यूमर्स जे एजंट्स आहेत ते काय करतात की ज्या सेल्सचं डिवायडेशन, मल्टिप्लिकेशन, ग्रोथ जे रॅपिडली होत असते त्यांना ते किल करतात. ओके, विच वन ऑफ मेन प्रॉपर्टी इन मोस्ट टाईप ऑफ कॅन्सर सेल. ओके, सो कॅन्सर सेल जे आहे त्याच्यामध्ये ट्यूमर्स फॉर्मेशन होतं ड्यू टू द मल्टिप्लिकेशन रेट जो आहे सेल्सचा तो इन्क्रीज झाल्यामुळे ट्यूमर्स फॉर्म होतात. सो त्याच्यामुळे अँटीट्यूमर्स एजंट जे आहेत ते इफेक्टिवली कॅन्सरमध्ये यूज केले जातात, बिकॉज दे ॲक्ट ॲज अन अँटी कॅन्सर, मीन्स दे प्रिव्हेंट्स द कॅन्सर. ओके, सो दे प्रिव्हेंट्स द ग्रोथ और दे किल्स द ग्रोथ ऑफ दॅट मल्टिप्लाइंग सेल्स. ओके, and they act as an anti-tumor agents. ओके, सो अँटीट्यूमर एजंट्स अंडर आपल्याला अँटीट्यूमर कॅटेगरीचा ड्रग बघायचा आहे विंका. ओके, विंकाला मराठीमध्ये सदाफुली असं म्हणतात. सो तुम्ही सदाफुली हे सुद्धा जे प्लांट आहे ते सगळ्यांनी बघितलेलं असेल, तुमच्या घरामध्ये अंगणामध्ये हे सदाफुलीचं प्लांट असतं. ओके, मोस्ट ऑफ सर्वांकडे सदाफुलीचं प्लांट असणार आहे. ज्यांच्याकडे नसेल
तुमच्या आजूबाजूला जर कुठे अवेलेबल असेल तिथे जाऊन तुम्ही हे प्लांट व्यवस्थित बघू शकता सदाफुलीचं. ओके, सो सिनॉनिम फॉर दिस विंका, कॅथॅरॅन्थस विंका हे एक त्याचं सिनॉनिम आहे. देन मादागास्कर पेरिविंकल, पेरिविंकल हे सुद्धा एक त्याचं सिनॉनिम आहे. सो मादागास्कर पेरिविंकल हे एक त्याचं सिनॉनिम आहे. त्याच्यानंतर मराठीमध्ये त्याला सदाफुली असं म्हणतात, सदाफूल, आणि पंजाबमध्ये त्याला रतनजोत असं नाव आहे. ओके, सो दीज आर द सिनॉनिम फॉर विंका. सो कोणती कोणती सिनॉनिम आहेत तर कॅथॅरॅन्थस विंका, नेक्स्ट इज दॅट मादागास्कर पेरिविंकल, नेक्स्ट इन मराठी सदाफूल, and in Punjab Ratanjot is there. Okay, so these are the synonym for vinca drug. Okay, if we see the biological source for this vinca, so this vinca consists of dried whole plant of Catharanthus roseus. Okay, so पूर्ण प्लांट जे आहे ते यूज केलं जातं सदाफुलीचं. सो दिस इज अ ड्राईड फॉर्ममध्ये यूज केलं जातं, ड्राईड होल प्लांट ऑफ कॅथॅरॅन्थस रोझियस. ओके, कोणती व्हरायटी यूज केली जाते सदाफुलीची तर कॅथॅरॅन्थस रोझियस. ओके, बिलॉंगिंग टू फॅमिली अपोसायनेसी. विंकाची फॅमिली कोणती आहे तर अपोसायनेसी. ओके, मग बायोलॉजिकल सोर्स काय होणार आहे, विंका कन्सिस्ट ऑफ ड्राईड होल प्लांट ऑफ कॅथॅरॅन्थस रोझियस बिलॉंगिंग टू फॅमिली अपोसायनेसी. ओके, इफ यू सी द मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस विंका, सो जर कलर बघितला आपण त्याचं तर त्याचे जे लीव्ज आहेत विच आर ग्रीन इन कलर, रूट्स जे आहेत ते पेल ग्रे कलरचे असतात, फ्लॉवर्स जे आहेत त्याचे. ओके, तर तुम्ही सदाफुलीची झाडं बघितलेली आहे, त्याच्यामध्ये डिफरंट कलरचे फ्लॉवर्स अवेलेबल आहेत. ओके, व्हायलेट कलरचा आहे, पिंक व्हाईट कलरचा आहे, कार्मिन रेड कलरचा आहे. ओके, सो डार्क राणी कलर म्हणजे कार्मिन रेड कलरचा आहे, पिंकिश कलरचे असतात, व्हाईट कलरची सदाफुली असते, व्हायलेट कलरची आहे. ओके, ही आहे ती व्हायलेट कलरची आहे, पिंकिश व्हाईट कलरची आहे, व्हाईट कलरची आहे, कार्मिन रेड कलरची आहे. ओके, सो डिफरंट शेड्स त्या फ्लॉवरच्या कलरमध्ये अवेलेबल्स आहेत. ओके, इफ यू सी द ओडर ऑफ दिस विंका इज कॅरेक्टरिस्टिक्स. टेस्ट जर आपण करून बघितलं विंकाचं सदाफुलीचं जर एक पान किंवा फूल तुम्ही जर खाऊन बघितलात तर ते कसं लागणार आहे, कडू आहे. ओके, सो टेस्ट इज बिटर. शेप बघितलात तुम्ही जर त्याचे लीव्ज बघितला, सदाफुलीचे लीव्ज पानं तुम्ही बघू शकता. तुमच्या इथे झाड असेल तर तुम्ही त्याची पानं नीट निरीक्षण करून नक्कीच बघू शकता. सो शेप जर बघितला लीव्जचा तर सिम्पल आहे, पेटिओलेट आहे, ओवेट शेप आहे, मार्जिन आहे त्याची ती एंटायर आहे, लीफची मार्जिन जी आहे ती एंटायर आहे. त्याचं जर अपेक्स बघितलात तुम्ही तर ॲक्यूट अपेक्स आहे, त्याचं ग्लॉसी अपीरन्स आहे. ओके, लीफ जर तुम्ही बघितला तर त्याचा सरफेस जर बघितला तर तो कसा आहे, ग्लॉसी आहे. ओके, चमकणारा ग्लॉसी अपीरन्स आहे. ओके, हे आहेत ते त्याचे फ्लॉवर्स आहेत. ओके, फ्लॉवर्समध्ये डिफरंट शेड्स आहेत, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे व्हायलेट कलरचं आहे, पिंक व्हाईट कलरचं आहे, कार्मिन रेड कलरचे फ्लॉवर्स आहेत. ओके, so these are the certain morphological characteristics which is associated with this vinca plant. Okay, if you see the chemical constituents of this vinca, so vinca consists of wide variety of chemicals including the glycosides and alkaloids. Okay, so सदाफुली ह्या प्लांटमध्ये वाईड अमाऊंट ऑफ डिफरंट केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स प्रेझेंट्स आहेत. ओके, त्याच्यामध्ये ग्लायकोसाइड्स आहेत, अल्कलॉइड्स आहेत. ओके, इंडॉलिन अल्कलॉइड्स, अल्कलॉइडमध्ये इंडॉलिन टाईप ऑफ अल्कलॉइड्स प्रेझेंट्स आहेत. त्याच्यामध्ये विनक्रिस्टिन, विनब्लास्टिन, अजामलिसिन, सर्पेंटिन, लोचेनेरिन. ओके, सो दीज आर द डिफरंट अल्कलॉइड्स प्रेझेंट इन टू द विंका. विंकामध्ये इंडोलिन टाईप ऑफ अल्कलॉइड्स प्रेझेंट असतात. त्याच्यामध्ये विनक्रिस्टिन, विनब्लास्टिन, अजमालिसिन, सर्पेंटिन, लोचनेरिन. ओके, so these are the different alkaloids which is present into the vinca plant. Okay, the other alkaloids that include विंडोलिनिन and कॅथॅरॅन्थिन. ओके, जर अदर अल्कलॉइड्स आपण बघितले त्याच्यामध्ये विंडोलिनिन आहे, कॅथॅरॅन्थिन आहे. ओके, so these are the alkaloids which is the active chemical constituents present into the vinca which acts as an anti-tumor drug. Okay, इफ यू डिस्कस द युजेस ऑफ दिस विंका प्लांट, मग आपण सदाफुलीचे जर युजेस बघितले तर विंका इज अ सोर्स ऑफ अँटी निओब्लास्टिक अल्कलॉइड्स. ओके, अँटी निओब्लास्टिक म्हणजे काय तर अँटी ट्युमर ड्रग. ओके, सो त्याच्यामध्ये अँटी ट्युमर अल्कलॉइड्स प्रेझेंट आहे. त्याच्यामध्ये विनब्लास्टिन आणि विनक्रिस्टिन हे जे अल्कलॉइड्स आहेत. ओके, इंडोलिन टाईप जे अल्कलॉइड्स आहेत, विनक्रिस्टिन आणि विनब्लास्टिन विच ॲक्ट्स ॲज अन अँटी ट्युमर अल्कलॉइड्स. ओके, so vinblastin sulfate is used mainly for the treatment of generalized Hodgkin's disease and
कोरिओकार्सिनोमा. ओके, सो जनरली विनब्लास्टिन सल्फेट फॉर्ममध्ये जे अल्कलॉइड आहे ते यूज केलं जातं फॉर द ट्रीटमेंट ऑफ हॉडकिन्स डिसीज. ओके, सो हॉडकिन्स डिसीज इट इज अन टाईप ऑफ कॅन्सर. ओके, सो जनरली लिम्फोमॅटस टाईप जो कॅन्सर आहे की ज्याच्यामध्ये लिम्फोसाईट सेल्स जे आहेत त्याचं स्वेलिंग होतं ब्लडमध्ये, त्याला हॉडकिन्स डिसीज असं म्हटलं जातं. ओके, देन कोरिओकार्सिनोमा आहे की ज्याच्यामध्ये कार्सिनोमाज फॉर्म होतात, म्हणजे ट्युमर्स फॉर्म होतात. सो त्या टाईप ऑफ कॅन्सरमध्ये विनब्लास्टिन सल्फेट फॉर्ममध्ये जो ड्रग आहे तो ॲज ॲन अँटी निओब्लास्टिक एजंट म्हणून, अँटी ट्युमर ड्रग म्हणून यूज केला जातो. ओके, देन इट इज यूज इंट्राव्हेनसली. ओके, मग ह्या थेरपीमध्ये तो IV रूटने यूज केला जातो. विनक्रिस्टिन सल्फेट इज रिकमेंडेड फॉर द ट्रीटमेंट ऑफ ॲक्यूट ल्युकेमिया इन चिल्ड्रन. ओके, सो चिल्ड्रनमध्ये जो ल्युकेमिया डिसऑर्डर्स आहे त्याच्यामध्ये विनक्रिस्टिन सल्फेट हे जे अल्कलॉइड आहे ते सल्फेट ह्या सॉल्ट फॉर्ममध्ये ट्रीटमेंटसाठी यूज केलं जातं. ल्युकेमिया मीन्स इट इज रिलेटेड विथ ब्लड कॅन्सर्स. ओके, ल्युकोसाईट सेल्स आहे त्याच्या काउंटमध्ये डिफरिंग येतं. ओके, आणि त्या कंडिशनला काय म्हटलं जातं तर चिल्ड्रन्समध्ये जेव्हा हा ल्युकेमिया होणार आहे, ॲक्यूट ल्युकेमियाचा कॅन्सर टाईप जो होणार आहे त्या केसेसमध्ये विनक्रिस्टिन सल्फेट हे अल्कलॉइड जे आहे ते ट्रीटमेंट पर्पजसाठी यूज केलं जातं. ओके, सो जनरली कोरिओकार्सिनोमा अँड हॉडकिन्स डिसीज याच्या ट्रीटमेंटसाठी सुद्धा काय केलं जातं, हे जे विनब्लास्टिन जे अल्कलॉइड आहे ते सल्फेट फॉर्ममध्ये यूज केलं जातं. ओके, सो दीज आर द सर्टन युजेस ऑफ विंका ड्रग. ओके, सदाफुलीचे हे युजेस आहेत. मोस्टली जे डिफरंट टाईप ऑफ कॅन्सर्स आहेत त्याच्यामध्ये सदाफुली प्लांट जे आहे ते यूज केलं जातं, होल प्लांट यूज केलं जातं. ओके, सो त्याचा आपण सिनॉनिम, त्याचं बायोलॉजिकल सोर्स, मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स, त्याचे केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स आणि त्याचे युजेस आपण इथे डिस्कस केलेले आहेत. ओके, नेक्स्ट कॅटेगरीचा ड्रग आपल्याला बघायचा आहे विच हॅविंग अँन अँटी हायपरटेन्सिव्ह कॅटेगरी. ओके, सो जनरली अँटी हायपरटेन्सिव्ह, so this antihypertensive word which is prepared from combination of two words. Anti means against, hypertensive in the sense of which is related to a blood pressure. Okay, tension. So the drug used in the treatment of hypertension act by reducing the cardiac output or reducing the total peripheral resistance without correcting its cause. Okay, so these antihypertensives are the drugs which used for the treatment of hypertension. Okay, so जेव्हा पेशंटमध्ये ब्लड प्रेशर इन्क्रीज झालेला आहे त्या कंडिशनला हायपरटेन्शन असं म्हटलं जातं. सो त्या कंडिशनमध्ये हे अँटीहायपरटेन्सिव्ह ड्रग यूज केले जातात. मग हे अँटीहायपरटेन्सिव्ह ड्रग काय करणार आहेत, जे एलिव्हेटेड झालेलं ब्लड प्रेशर आहे ते रिड्यूस करायचं काम, नॉर्मलला आणायचं काम अँटी हायपरटेन्सिव्ह कॅटेगरीचे ड्रग करतात. ओके, मग ते त्यांचा इफेक्ट कसा शो करणार आहे, बाय रिड्युसिंग द कार्डियक आउटपुट. ओके, कार्डियक आउटपुट जो इन्क्रीज झालेला असतो त्याच्यामुळे जे ब्लड प्रेशर इन्क्रीज झालेलं असतं मग ते काय करणार आहे, कार्डियक आउटपुट जो आहे तो रिड्यूस करतात आणि दिस हेल्प टू रिड्यूस द एलिव्हेटेड ब्लड प्रेशर. ओके, ऑर बाय रिड्युसिंग द टोटल पेरिफेरल रेजिस्टन्स. ओके, सो पेरिफेरल रिजनला ज्या ब्लड वेसल्स आहेत त्याचा जो टोटल पेरिफेरल रेजिस्टन्स आहे ते काय करणार आहेत, रिड्यूस करणार आहेत. ओके, बाय डायलेटिंग दॅट ब्लड वेसल्स. ओके, अँड देअर बाय दे करेक्टिंग दिस प्रॉब्लेम. ओके, तर त्याच्यामुळे ह्या दोन मेकॅनिझमपैकी एक मेकॅनिझम फॉलो करून ते काय करणार आहेत, ब्लड प्रेशर रिड्यूस करणार आहेत, नॉर्मल लेवलला आणायचं काम करणार आहेत. सो अशा एजंटला अँटी हायपरटेन्सिव्ह एजंट असं म्हटलं जातं. ओके, सो जनरली ब्लड प्रेशर इन्क्रीज होतं, हायपरटेन्शन या कंडिशनमध्ये हे अँटी हायपरटेन्सिव्ह कॅटेगरीचे ड्रग यूज केले जातात. ओके, सो इथे आपल्याला स्टडी करायचं आहे मॉर्फॉलॉजिकल स्टडी राउल्फिया या ड्रगचा. ओके, सो दिस राउल्फिया ड्रग जो आहे त्याला मराठीमध्ये सर्पगंधा असं म्हटलं जातं, विच इज यूज्ड फॉर द अँटी हायपरटेन्सिव्ह एजंट. ओके, इफ यू सी द सिनॉनिम ऑफ दिस राउल्फिया, फर्स्ट सिनॉनिम आहे सर्पगंधा. ओके, नेक्स्ट आहे चंद्रिका, देन छोटा चांद, इंडियन स्नेक रूट, पगला का दवा, पटाला गांधी, धनबुरा, देन कोवानामी पोरी. ओके, सो असे डिफरंट ह्याचे सिनॉनिम आहेत. कोणते सिनॉनिम आहेत, फर्स्ट आहे सर्पगंधा, त्याच्यानंतर चंद्रिका आहे, त्याच्यानंतर छोटा चांद, त्याच्यानंतर इंडियन स्नेक रूट, देन पगला का दवा, अजून पटाला गांधी, धनबुरा, कोवाना मी पोरी. ओके, सो हे डिफरंट सिनॉनिम जे आहेत ते राउल्फियाला आहेत. मराठीमध्ये त्याला सर्पगंधा असं म्हटलं जातं. ओके, सो बायोलॉजिकल सोर्स जर आपण बघितलं तर राउल्फिया कन्सिस्ट ऑफ ड्राईड रूट्स ऑफ राउल्फिया सर्पेंटिना. ओके, समटाइम्स पीसेस ऑफ रायझोम्स अँड एरियल स्टेम बेसेस आर अटॅच्ड.
बिलॉंगिंग टू फॅमिली अपोसायनेसी. ओके, सो राउल्फियामध्ये कोणता पार्ट ॲज अँड ड्रग यूज केला जातो तर ड्राईड रूट्स ऑफ. ओके, काही वेळेला त्या रूटसोबत स्टेम बेसेससुद्धा अटॅच असतात. ओके, सो दिस राउल्फिया कन्सिस्ट ऑफ ड्राईड रूट्स ऑफ राउल्फिया सर्पेंटिना. Sometimes pieces of rhizomes and the aerial part of stem are also attached belonging to family Apocynaceae. ओके, राउल्फिया सर्पेंटिना या प्लांट व्हरायटीपासून राउल्फिया ड्रग जो आहे ड्राईड रूट फॉर्ममध्ये कलेक्ट केला जातो. त्याची फॅमिली काय आहे तर अपोसायनेसी. ओके, इफ यू सी द मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस राउल्फिया रूट्स, कलर जर तुम्ही इथे बघितलात इमेजमध्ये तुम्हाला राउल्फिया रूट दिसत आहेत. कलर कसा आहे, रूट बार्क ग्रेइश येलोइश टू ब्राऊन अँड वूड इज पेल येलो कलर. ओके, सो त्याचं वूड जे आहे ते पेल येलो कलरचं असतं. आणि जर रूटचा जो कलर तुम्ही बघितलात तर रूट बार्क आहे म्हणजे त्याचं आउटर कवरिंग आहे ते ग्रेइश येलोइश टू ब्राऊन कलरचं आहे. ओके, ओडर बघितला त्याची तर ओडरलेस आहे. टेस्ट बिटर असते. साईज बघितलात तुम्ही या रूटचे तर अबाउट 10 to 15 सेंटीमीटर लॉंग आहे. ओके, अँड 1 to 3 सेंटीमीटर त्याचा डायमीटर आहे. शेप बघितलं तर रूट आर सबसिलेंड्रिकल, स्लाइटली टॅपरिंग इन नेचर, टॉर्टरस, फ्रॅक्चर इज शॉर्ट अँड इरेग्युलर, ट्रान्सव्हर्सली कट सरफेस इज व्हाईट, डेन्स विथ फायनी रॅडिएटिंग झायलेम्स. ओके, सो सरफेस जो आहे तो कसा आहे ट्रान्सव्हर्सली कट सरफेस आहे. ओके, व्हाईट डेन्स अँड फाईनली रॅडिएटिंग झायलेम्स तिथे अवेलेबल्स असतात. रूट जे आहे ते सबसिलेंड्रिकल शेप आहे, त्याचा टॅपरिंग आहे, टॉर्टरस नेचरचा आहे, फ्रॅक्चर जे आहेत ते शॉर्ट आहेत, इरेग्युलर शॉर्ट असे फ्रॅक्चर्स त्याच्या सरफेसवर प्रेझेंट आहेत. सरफेस कसा आहे ट्रान्सव्हर्सली कट व्हाईट कलरचे आणि डेन्स असा सरफेस आहे की ज्याच्यामधून फाईनली रॅडिएटिंग झायलेम्स प्रेझेंट्स आहेत. ओके, एक्स्ट्रा फीचर्स जर आपण बघितले तर रूट्स आर रफ विथ लॉन्जिट्युडनल मार्किंग्स अँड स्लाइटली व्रिंकल सरफेस. ओके, त्या रूटचा जर आपण सरफेस बघितला तर त्याच्यामध्ये लॉन्जिट्युडनल मार्किंग्स आहेत, स्लाइटली व्रिंकल सरफेस आहे. रूटलेट्स आर युजली अब्सेंट बट फ्यू स्मॉल सर्क्युलर रूट स्कार्स विथ टेट्रा स्टिचेस अरेंजमेंट्स आर सीन. ओके, रूटलेस जे आहेत ते युजली अब्सेंट असतात बट काही वेळेला स्मॉल क्वांटिटीमध्ये फ्यू असे रूट स्कार्स जे आहेत ते तिथे अवेलेबल आहेत विथ टेट्रा स्टिचेस अरेंजमेंट्स आर सीन. ओके, so these are the morphological characteristics of this Raulfia roots. Okay, if you see the chemical constituents, so this Raulfia root which contains the chief alkaloids or therapeutic significance are that includes chief alkaloids त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत की ज्याचं थेरापेटिक सिग्निफिकन्स आहे. त्याच्यामध्ये कोणते अल्कलॉइड्स आहेत तर रेझरपिन, रेझिसिनामिन, रेझरपिनिन, अजामलिन, आयसोअजामलिन अँड राउल्फिनिन. ओके, सो दीज आर द अल्कलॉइडल कंटेंट ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स प्रेझेंट इन टू द राउल्फिया. कोणते अल्कलॉइड्स आहेत तर रेझरपिन, रेझिसिनामिन, रेझरपिनिन, अजमलिन, आयसोअजमलिन अँड राउल्फिनिन. ओके, अदर कॉन्स्टिट्युएंट ऑफ ड्रग आर फॅटी ॲसिड, unsaturated alcohol, phytosterol, sugar and starch. Okay, so these are the other chemical constituents present into the Raulfia. Okay, कोणते अदर कॉन्स्टिट्युएंट्स आहेत तर फॅटी ॲसिड आहे, अनसॅच्युरेटेड अल्कोहोल्स आहेत, फायटोस्टिरॉल्स आहेत, शुगर्स आहे, स्टार्च आहे. ओके, so this is all about the chemical constituent which is present into the Raulfia drug. Okay, if we discuss the uses of this Raulfia, या Raulfia root जो आहे त्याचे uses काय आहेत तर Raulfia is used as an hypotensive in the management of essential hypertension. Okay, so hypertension कंडिशनमध्ये हायपोटेन्सिव्ह म्हणून ॲक्ट होणार आहे. ओके, म्हणजे जिथे ब्लड प्रेशर इन्क्रीज झालेलं आहे बॉडीचं ते कमी करण्यासाठी राउल्फिया ड्रग यूज केला जातो. ओके, इन सर्टन न्यूरोसायकियाट्रिक केसेस इट्स ॲक्ट्स ॲज अँड ट्रँक्युलायझर्स. ओके, सो न्यूरोसायकियाट्रिक केसेस आहेत तिथे तो ट्रँक्युलायझर्स म्हणून ॲक्ट होतो. ओके, सो ट्रँक्युलायझर्स काय करतात पेशंट जो आहे त्याला काम करायचं काम करतात. ओके, सो त्याच्यामध्ये त्याचं सिनॉनिम एक आपण बघितलेलं आहे पगला का दवा. ओके, कारण का मेंटल जे डिसऑर्डर्स आहेत त्याच्यामध्ये ट्रँक्युलायझर्स म्हणून त्याचा यूज केला जातो. ओके, तर त्या मेंटल पेशंटला काल्म करण्यासाठी याचा यूज केला जातो. ओके, सो त्याच्यामुळे सर्टन न्यूरोसायकियाट्रिक डिसऑर्डर्स आहेत त्याच्यामध्ये ट्रँक्युलायझर्स म्हणून हे जे राउल्फिया रूट आहे ते यूज केलं जातं. ओके, द अल्कलॉइड्स रेझरपिन अँड रेझिसिनामिन आर यूज्ड ॲज अन अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग. ओके, जनरली हायपरटेन्शनमध्ये आपण फर्स्ट याचा यूज बघितलेला आहे इट ॲक्ट ॲज अन हायपोटेन्सिव्ह. ओके, हायपोटेन्सिव्ह इफेक्ट म्हणजे तो काय करणार आहे की ब्लड प्रेशर जे आहे ते नॉर्मलपेक्षाही कमी करायचं काम करतं. ओके, अँड अल्कलॉइड्स जे त्याच्यामध्ये आपण बघितलेत रेझरपिन, रेझिसिनामिन विच ॲक्ट्स ॲज अन
अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग, म्हणजे ब्लड प्रेशर जे इन्क्रीज झालेलं आहे ते नॉर्मलला आणायचं काम हे अल्कलॉइड्स करणार आहेत, रेझरपिन अँड रेझिसिनामिन. ओके. देन नेक्स्ट यूज इज दॅट रेझरपिन इज ऑल्सो यूज्ड ॲज अन ट्रँक्युलायझर्स. ओके. रेझरपिन हे जे त्याच्यातलं अल्कलॉइड आहे ते इंडिव्हिज्युअल जर आपण आयसोलेट केलं तर ते ॲज अन ट्रँक्युलायझर्स म्हणून यूज होतं. ओके. सो मेंटल पेशंटमध्ये कामनेस प्रोड्यूस करण्यासाठी ॲज अन ट्रँक्युलायझर्स म्हणून हे जे रेझरपिन अल्कलॉइड आहे ते यूज होणार आहे. ओके. सो दीज आर द युजेस ऑफ दिस राउल्फिया ड्रग. ओके. राउल्फिया मराठीमध्ये सर्पगंध असं म्हणतात, त्याचं आपण सिनॉनिम्स बघितलेले आहेत, बायोलॉजिकल सोर्स डिस्कस केलेला आहे, मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक डिस्कस केलेले आहेत, केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स बघितलेले आहेत आणि फायनली त्याचे आपण युजेस डिस्कस केलेले आहेत. ओके. नेक्स्ट कॅटेगरी आपल्याला इथे स्टडी करायची आहे डाययुरेटिक. ओके. सो डाययुरेटिक इज डिफाईन ॲज द केमिकल दॅट इन्क्रीजेस द रेट ऑफ युरिन फॉर्मेशन. ओके. मीन्स इन शॉर्ट सांगायचं झालं तर डाययुरेटिक्स आर द ड्रग्स विच इन्क्रीजेस द फ्लो ऑफ युरिन. ओके. आपल्या बॉडीमध्ये जे युरिन फॉर्मेशनची प्रोसेस आहे तिथे इन्क्रीज करतात आणि त्याच्यामुळे युरिनचा फ्लो जो आहे तो इन्क्रीज होतो. ओके. सो बाय इन्क्रीजिंग द युरिन फ्लो रेट डाययुरेटिक युजेस लीड टू इन्क्रीज इन टू द एक्सक्रिशन ऑफ इलेक्ट्रोलाइट अँड वॉटर फ्रॉम द बॉडी. ओके. सो युरिन फ्लो जर इन्क्रीज झाला आपल्या बॉडीचा तर युरिनमध्ये आपल्या बॉडीमधलं काय जातं, इलेक्ट्रोलाइट आणि वॉटर एक्सक्रीट होतं आपल्या बॉडीमधून. ओके. मग डाययुरेटिक जेव्हा थेरपी एखाद्या पेशंटवर सुरू असणार आहे तेव्हा त्या पेशंटमधून वॉटर आणि इलेक्ट्रोलाइट कंटेंट आहे ते बॉडीच्या बाहेर टाकलं जातं. ओके. विदाऊट अफेक्टिंग द प्रोटीन, विटॅमिन, ग्लुकोज अँड अमायनो ॲसिड रिॲब्सॉर्प्शन. ओके. सो बाकीचे जे कंटेंट आहेत प्रोटीन, विटॅमिन्स, ग्लुकोज, अमायनो ॲसिड्स त्याच्या रिॲब्सॉर्प्शनवर कोणताही असर होत नाही, तर फक्त वॉटर आणि इलेक्ट्रोलाइट कंटेंट आहे ते मेजर क्वांटिटीमध्ये बॉडीच्या बाहेर टाकायचं काम हे डाययुरेटिक्स करतात. ओके. डाययुरेटिक्स आर द ड्रग्स विच यूज टू इन्क्रीज द फ्लो ऑफ युरिन. ओके. सो जनरली काही डिसऑर्डर्स आहेत की जिथे युरिनचं ऑब्स्ट्रक्शन होतं, युरिन पेशंट जे आहे त्याच्यामधून युरिनेशन होऊ शकत नाही आहे. सो अशा केसेसमध्ये हे डाययुरेटिक ड्रग दिले जातात. डाययुरेटिक ड्रग काय करणार आहेत, मग त्या पेशंटमध्ये युरिनचा फ्लो जो आहे तो इन्क्रीज करतात. ओके. विदाउट अफेक्टिंग देअर प्रोटीन, विटॅमिन्स, ग्लुकोज, अमायनो ॲसिड रिॲब्सॉर्प्शन. ओके. सो दे जस्ट एक्सपेल्स द वॉटर अँड इलेक्ट्रोलाइट्स अलॉंग विथ द युरिन. ओके. सो दीज आर द डाययुरेटिक्स. सो आता आपल्याला इथे डाययुरेटिक कॅटेगरीचा ड्रग स्टडी करायचा आहे गोखरू. ओके. सो इथे तुम्हाला इमेज दिसते की ज्याच्यामध्ये गोखरूचे फ्रूट्स आहेत. ओके. इफ यू सी द सिनॉनिम ऑफ दिस गोखरू इज नोन ॲज पंचर वाईन. ओके. सिनॉनिम काय आहे गोखरूचं, पंचर वाईन. हे एकच सिनॉनिम आहे, पंचर वाईन. बायोलॉजिकल सोर्स जर बघितला तर अंडर नेम गोखरू द फ्रूट्स फ्रॉम द 2 डिफरंट प्लांट्स आर यूज्ड इन आयुर्वेदिक सिस्टम ऑफ मेडिसिन. ओके. 2 डिफरंट प्लांटच्या व्हरायटीज ज्या आहेत त्याचे फ्रूट जे आहेत ते ॲज अन गोखरू म्हणून यूज केले जातात. ओके. द ड्राईड राई फ्रूट्स ऑफ ट्रायबुलस टेरिस्टस. ओके. ड्राईड राई फ्रूट पार्ट यूज केला जातो कोणत्या प्लांटचा, तर ट्रायबुलस टेरिस्टस बिलॉंगिंग टू फॅमिली झायगोफायलसी. ओके. झायगोफायलसी ही गोखरूची फॅमिली आहे. ड्राईड राई फ्रूट यूज केले जातात ट्रायबुलस टेरिस्टस या प्लांटचे बिलॉंगिंग टू फॅमिली झायगोफायलसी. ओके. सो ह्या प्लांटच्या व्हरायटीपासून जे गोखरूचे फ्रूट मिळतात ते स्मॉलर आहेत आणि त्याला छोटा गोखरू असं म्हटलं जातं. ओके. सो ट्रायबुलस टेरेस्टिस ज्या प्लांटपासून जे गोखरूचे फ्रूट मिळणार आहेत ते त्यांची साईज स्मॉल असते आणि त्याला छोटा गोखरू असं म्हटलं जातं. ओके. नेक्स्ट जर आपण प्लांट बघितलं तर नेक्स्ट सोर्स जर आपण बघितला गोखरूचा तर तो आहे ड्राई फ्रूट्स ऑफ पेडालियम म्युरेक्स. ओके. पेडालियम म्युरेक्स बिलॉंगिंग टू फॅमिली पेडालियासी. सो ह्या प्लांटपासून जे ड्राई फ्रूट्स गोखरूचे मिळतात त्याला बरा गोखरू असं म्हटलं जातं. ओके. सो गोखरूच्या बायोलॉजिकल सोर्समध्ये तुम्हाला 2 बायोलॉजिकल सोर्स लिहायचे आहेत. फर्स्ट छोटा गोखरूचा आहे, सेकंड बरा गोखरू आहे. बरा गोखरू. ओके. छोटा गोखरूचा बायोलॉजिकल सोर्स काय आहे, तर इट कन्सिस्ट ऑफ ड्राई फ्रूट्स ऑफ ट्रायबुलस टेरिस्टस बिलॉंगिंग टू फॅमिली झायगोफायलसी विच इज ऑल्सो नोन ॲज छोटा गोखरू. अँड सेकंड सोर्स आहे इट कन्सिस्ट ऑफ ड्राई फ्रूट्स ऑफ पेडालियम म्युरेक्स बिलॉंगिंग टू फॅमिली पेडालियासी. इट इज ऑल्सो नोन ॲज बरा गोखरू. ओके. सो दिस इज द बायोलॉजिकल सोर्स ऑफ गोखरू. ओके. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स. ओके. सो मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स जर आपण बघितले इथे तुम्हाला गोखरूचे फ्रूट्स दिसत आहेत. कलर जर बघितला तर कलर कसा आहे, ग्रीश ग्रे कलर आहे त्याचा, ग्रीनिश ग्रे कलर आहे फ्रूट्सचा. ओडरलेस असते, कोणताही ओडर त्यांना नसतो. टेस्ट जर आहे ती बिटर आहे, कडू आहे. शेप जर तुम्ही बघितला तर फ्रूट आहेत ते ग्लोबोस शेपचे आहेत. ओके. ग्लोब्युलर शेपचे आहेत, ग्लोबोस शेप आहे विच कन्सिस्ट ऑफ 5 to 10 वुडी कोकाय. ओके. त्यातला 5 to 10 वुडी कोकायज आहेत. ओके.
सो इच विथ 2 पेअर्स ऑफ हार्ड शार्प डायव्हर्जंट स्पाइन्स. ओके, सो हे जे मधल्या पोर्शनमध्ये तुम्हाला हे जे दिसतात ते काय आहेत, कोकाय आहेत. ओके, किती 5 ते 10 वुडी कोकाय प्रेझेंट असतात की त्यांच्यामधून 2 पेअर्समध्ये शार्प असे डायव्हर्जंट स्पाइन्स निघालेले आहेत. ओके, सो इथे तुम्हाला जे काटे दिसत आहेत, सो एका पेअरमधून असे 2 फाईन शार्प असे स्पाइन्स निघतात. ओके, एक्स्ट्रा फीचर्स जर बघितले तर रूट्स अल्सो फॉर्म अ पार्ट ऑफ ड्रग. ओके, सो ह्या गोखरूचे रूटसुद्धा ॲज अ ड्रग म्हणून यूज केले जातात. रूट जे आहेत ते सिलेंड्रिकल अँड फेंट ॲरोमॅटिक कॅरेक्टरिस्टिक्सचे आहेत. ओके, इथे आपल्याला फ्रूटच बघायचं आहे. आपल्या लॅबमध्ये फ्रूट गोखरूचे अवेलेबल आहेत फॉर मॉर्फॉलॉजिकल स्टडी. ओके, if we see the chemical constituent of this gokru fruit, the drug contains traces of alkaloid, harmine and harmon. Okay, so main active chemical constituent alkaloid आहे. alkaloid मध्ये harmine आणि harmon हे alkaloids प्रेझेंट आहेत. ॲडिशनली गोखरूमध्ये काय काय प्रेझेंट असतं तर सॅपोनिन्स विच ऑन हायड्रोलिसिस इल्ड स्टिरॉइडल सॅपोजेनिन्स. ओके, सॅपोनिन्स प्रेझेंट असतात की जे हायड्रोलिसिस अंडर गेल्यानंतर स्टिरॉइडल सॅपोजेनिन्समध्ये त्याचं कन्वर्जन होतं. कोणते कोणते स्टिरॉइडल सॅपोनिन्स आपण गोखरूपासून मिळवू शकतो, त्याच्यामध्ये डायोस्जेनिन आहे, जिटोजेनिन, क्लोरोजेनिन, रस्कोजेनिन. ओके, सो दीज आर द स्टिरॉइडल सॅपोजेनिन्स विच इज ऑप्टेन फ्रॉम द सॅपोनिन्स विच इज प्रेझेंट इन टू द गोखरू. ओके, द रूट अँड लिव्ज ऑल्सो कंटेन्स द सॅपोनिन. ओके, रूट आणि लिव्जमध्ये सुद्धा सॅपोनिन प्रेझेंट असतं. अदर त्याच्यामध्ये बघितलं तर फिक्स्ड ऑइल आहे, रेझिन आहे, ट्रेसेस ऑफ एसेन्शियल ऑइल्स आहेत, नायट्रेट्स आहे. ओके, सो दीज आर द अदर कॉन्स्टिट्युएंट प्रेझेंट इन टू द फ्रूट्स ऑफ गोखरू. ओके, फॅटी ऑइल विच पॉझेस द एक्सलंट ड्राईंग प्रॉपर्टी. त्याच्यामध्ये फॅटी ऑइल जे आहे, फिक्स्ड ऑइल जे आहे विच पॉझेस द एक्सलंट ड्राईंग प्रॉपर्टी. ओके, सो दीज आर द केमिकल कॉन्स्टिट्युएंट विच इज प्रेझेंट इन टू द गोखरू. ओके, गोखरूमध्ये काय काय आहे, ट्रेसेस ऑफ अल्कलॉइड प्रेझेंट आहे, हार्मिन आणि हार्मन हे 2 अल्कलॉइड्स प्रेझेंट आहे. अलॉंग विथ सॅपोनिन सुद्धा प्रेझेंट असतं. सो हे जे सॅपोनिन प्रेझेंट असतं ते हायड्रोलिसिस नंतर स्टिरॉइडल सॅपोजेनिन्समध्ये कन्वर्ट होतं. सो कोणते कोणते स्टिरॉइडल सॅपोनिन्स मिळू शकतात सॅपोनिनपासून तर डायोजेनिन आहे, जिटोजेनिन आहे, क्लोरोजेनिन आहे, रस्कोजेनिन आहे. ओके, अलॉंग विथ दिस फिक्स्ड ऑइल, रेझिन, ट्रेसेस ऑफ इसेन्शियल ऑइल, नायट्रेट्स हे सगळं त्या गोखरू फ्रूटमध्ये प्रेझेंट असतं. ओके, so this is the chemical constituent of this gokru. If you see the uses of this gokru is the common ingredient of ayurvedic preparations. Okay, आयुर्वेदिक प्रिपरेशन्स आहे त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ आयुर्वेदिक प्रिपरेशनमध्ये गोखरू आहे ते मोस्ट ऑफ यूज केलं जातं. तसं प्रिपरेशन आपण बघितलं तर दशमूलारिष्ट आहे. ओके, च्यवनप्राश आहे, हे तुम्ही ऐकलेली आयुर्वेदिक प्रिपरेशन्स आहात. दशमूलारिष्ट आहे, च्यवनप्राश आहे. ओके, च्यवनप्राशची ॲडव्हर्टाईज तुम्ही बघितलेली आहेत, काही काही जणांनी तुम्ही खाल्लेलं सुद्धा आहे. ओके, सो त्याच्यामध्ये गोखरू ॲज अन इन्ग्रेडियंट म्हणून ॲड केलेला आहे. ओके, सो द ड्रग हॅज डायुरेटिक प्रॉपर्टी अँड युजफुल इन नेफ्रायटिस इन द किडनी स्टोन. ओके, सो किडनी स्टोनमध्ये आणि नेफ्रायटिस कंडिशनमध्ये की जिथे नेफ्रॉनचं इन्फ्लामेशन्स होतं, सो ह्या कंडिशनमध्ये गोखरू ॲज अन डायुरेटिक म्हणून यूज केलं जातं. ओके, की ह्या कंडिशनमध्ये काय होतं, किडनी स्टोन आणि नेफ्रायटिसमध्ये युरिन फॉर्मेशनमध्ये, युरिन फ्लोमध्ये डिफिकल्टीज येतात. ओके, सो त्याच्यामुळे गोखरू जो आहे तो युरिन फ्लो इन्क्रीज करण्यासाठी ह्या कंडिशन्समध्ये यूज केला जातो. ओके, इन ट्रॅडिशनल मेडिसिन द ड्रग ऑल्सो प्रिस्क्राइब फॉर पेनफुल मिच्युरेशन अँड गाऊट. ओके, पेनफुल मिच्युरेशन आणि गाऊट याच्यासाठी जे प्रिपरेशन यूज केले जातात त्याच्यामध्ये सुद्धा गोखरू यूज केला जातं. ओके, पेनफुल मिच्युरेशन म्हणजे काय तर डिस्कम्फर्ट ड्युरिंग द युरिनेशन. ओके, युरिनेशन होताना डिस्कम्फर्ट येतो म्हणजे पेन होतं, इन्फ्लामेशन होतं. ओके, सो ह्या कंडिशनला जनरली मिच्युरेशन असं म्हटलं जातं. ओके, आणि गाऊट ह्या कंडिशनमध्ये काय होतं तर पेन आणि इन्फ्लामेशन होतं इन जॉईंट्स. ओके, त्याच्यामध्ये काय होतं जॉईंट्समध्ये युरिक ॲसिडचं डिपॉझिशन होतं. ओके, आणि त्याच्यामुळे जॉईंट्समध्ये पेन आणि इन्फ्लामेशन होतं, त्याला गाऊट असं म्हटलं जातं. ओके, सो युरिक ॲसिड जे आहे ते युरिनमधून एक्सक्रीट न होता त्याचं डिपॉझिशन जे आहे ते बोनचे जे जॉईंट्स आहेत त्याच्यामध्ये होतं आणि त्याच्यामुळे काय होतं ड्यू टू द डिपॉझिशन ऑफ दिस युरिक ॲसिड क्रिस्टल्स देअर विल बी अ जॉईंट अँड इन्फ्लामेशन ऑफ पेन. ओके, इन्फ्लामेशन आणि पेन जे आहे ते जॉईंट्समध्ये होतं त्याला गाऊट असं म्हटलं जातं. ओके, सो ह्या 2 डिसऑर्डर्स आहेत की जिथे मिच्युरेशन आहे, की जिथे डिस्कम्फर्ट ड्युरिंग द युरिनेशन आहे, आणि गाऊट जे आहे की जिथे युरिक ॲसिड क्रिस्टल्स डिपॉझिशन होतं इन द जॉईंट्स आणि त्याच्यामुळे जॉईंट्समध्ये पेन आणि इन्फ्लामेशन होतं. सो ह्या डिसऑर्डर्समध्ये गोखरू जे आहे ते
यूज केलं जातं फॉर देअर ट्रीटमेंट. ओके, सो दीज आर द सर्टन युजेस ऑफ गोखरू. ओके, सो इथे आपण गोखरू या ड्रगचा मॉर्फॉलॉजिकल स्टडी केलेला आहे, त्याचं सिनॉनिम, बायोलॉजिकल सोर्स, मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स, केमिकल कॉन्स्टिट्युएंट डिस्कस केलेले आहेत, त्याचे युजेस डिस्कस केलेले आहेत. ओके, सो आजच्या प्रॅक्टिकल लेक्चरमध्ये आपण 3 कॅटेगरीचे 3 ड्रग बघितलेले आहेत. फर्स्ट कॅटेगरी आपण अँटी ट्यूमर बघितलेली आहे, त्याच्यामध्ये विंका बघितलेला आहे. सेकंड कॅटेगरी अँटी BP ड्रग बघितलेला आहे, अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग बघितलेला आहे राउल्फिया, आणि त्याच्यानंतर डायुरेटिक ड्रग बघितलेला आहे गोखरू ड्रग. ओके, सो ह्याच्यानंतर मी तुम्हाला एक शॉर्ट व्हिडिओ दाखवणार आहे की जो मी आपल्या लॅबोरेटरीमध्ये केलेला आहे, की ज्याच्यामध्ये आपल्या लॅबमध्ये ॲक्च्युअल हे 3 ड्रग अवेलेबल आहेत, ते कसे दिसतात, त्यांचा मॉर्फॉलॉजिकल स्टडी आपण कसा करू शकतो, त्यांना आपण इझिली आयडेंटिफाय कसं करू शकतो, ते आपण त्या व्हिडिओ बघून करणार आहोत. ओके, सो आता आपण तो व्हिडिओ बघूया. ओके, सो दीज आर द 3 ड्रग्स. ओके, फर्स्ट जो आहे विंका आहे विच इज अँटी ट्यूमर. सेकंड जो आहे तो राउल्फिया ड्रग आहे विच इज अँटी हायपरटेन्सिव्ह. अँड थर्ड ड्रग जो आहे तो गोखरू आहे विच ॲक्ट्स ॲज अन डायुरेटिक. ओके, सो विंका इज यूज इन द ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर. ट्युमर्सच्या ट्रीटमेंटमध्ये यूज केला जातो. ब्लड प्रेशरच्या ट्रीटमेंटमध्ये राउल्फिया यूज होणार आहे, आणि युरिनेशनच्या डिसऑर्डर्समध्ये गोखरू यूज होणार आहे. ओके, सो फर्स्ट आपण ड्रग बघूया. इथे दिसते तुम्हाला लीफ दिसत आहेत सदाफुलीचे. ओके, सो त्याचा लीफचा जर शेप कलर बघितला तर ग्रीन आहे. ओके, सिम्पल आहे, पेटिओलेट आहे, ओवेट शेप आहे त्याचा, मार्जिन त्याची एंटायर आहे. ओके, जर तुम्ही त्याचा मार्जिन बघितला तर ती कशी आहे, एंटायर आहे. ओके, मार्जिन एंटायर आहे, आणि त्याचा जर अपेक्स बघितला तर तो ॲक्यूट आहे. ओके, लीफचा जो ॲपियरन्स आहे तो ग्लोसी आहे, त्या लीफला शायनिंग आहे. ओके, सो दिस इज द लीफ ऑफ विंका. ओके, लीफचा जर सरफेस बघितला तर तो शायनी आहे. ओके, सो इथे तुम्हाला सदाफुलीचे हे लीफ दाखवलेले आहेत. ओके, तुम्हाला असे लीफ आयडेंटिफाय करायचे आहे, आणि त्याचे मॉर्फॉलॉजिकल फीचर्स तुम्हाला लिहायचे आहेत, अलॉंग विथ द सिनॉनिम, बायोलॉजिकल सोर्स, मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स, केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स आणि युजेस. ओके, सेकंड ड्रग आहे अँटी ट्यूमर कॅटेगरीचा राउल्फिया. ओके, सो इथे तुम्हाला राउल्फियाचे रूट्स दिसत आहेत. कलर कसा आहे त्याचा, ग्रेइश, येलोइश, ब्राऊन कलर आहे. ओके, वूड जर त्याचं बघितलं तर आतमध्ये तुम्हाला जे हे वूड दिसतं ते कसं आहे, पेल येल्लो कलरचं आहे. ओके, सरफेस कसा आहे त्याचा, तर रफ आहे, लॉन्जिट्युडिनल स्ट्रायशन्स त्याच्यावर प्रेझेंट आहेत, व्रिंकल्स प्रेझेंट आहेत. ओके, त्याच्यानंतर छोटे छोटे रूटलेट्ससुद्धा त्याच्यावर प्रेझेंट्स आहेत. ओके, फ्यू सर्क्युलर स्कार्ससुद्धा त्याच्या सरफेसवर प्रेझेंट आहेत. ओके, त्याच्यानंतर छोटे छोटे जे स्कार्स आहेत रूटचे, इथे अप्पर पोर्शनला तुम्हाला दिसेल असे स्कार्स त्या रूटवर प्रेझेंट्स आहेत. सरफेस जो आहे तो रफ आहे, त्याचा लेंथ बघितला तर 10 to 15 सेंटीमीटर एवढे लॉंग आहे. डायमीटर 1 to 3 सेंटीमीटर डायमीटर आहे. ओके, सो दीज आर द रूट ऑफ राउल्फिया. ओके, त्याला मराठीमध्ये सर्पगंधा असं म्हणतात. दिस इज द थर्ड ड्रग दॅट इज गोखरू विच इज यूज ॲज अन अँटी डायुरेटिक. ओके, सो इथे तुम्हाला ड्रग गोखरू जे आहे त्याचे फ्रूट इथे दिसत आहेत. ओके, फ्रूटचा कलर जर बघितला तर ग्रीनिश ग्रे कलर आहे. ओके, शेप आहे तो ग्लोबो शेप आहे. ओके, त्याच्यामध्ये काय आहेत 5 ते 10 असे वुडी कोकाय प्रेझेंट आहे. ओके, मध्ये जे तुम्हाला दिसत आहेत मध्ये जे तुम्हाला दिसत आहेत ते वुडी कोका आहेत त्याचे, आणि इथे हे शार्प स्पाईन जे आहेत ते काय आहेत, काटे आहेत त्याचे. ओके, की जे 2-2 ह्याच्यामध्ये अराईज झालेले आहेत, आणि हे 5 जे तुम्हाला मध्ये दिसत आहेत ते काय आहेत, वुडी कोका आहेत, आणि त्यांच्यामधून हे स्पाईन लाईक प्रोजेक्शन आहेत ते अराईज झालेले आहेत. ओके, की जे पेअर्समध्ये अवेलेबल आहेत. ओके, सो दीज आर द फ्रूट्स ऑफ गोखरू. ओके, गोखरूचं जे आहे ते रूटसुद्धा ॲज अँड ड्रग म्हणून यूज केला जातं, पण इथं तुम्हाला स्पॉटिंगसाठी गोखरू फ्रूट ठेवलेले आहेत. ओके, सो इथे तुम्ही जर गोखरूचे जे फ्रूट बघितलात हे पूर्ण फ्रूट आहे, काही काही ब्रेक झालेले आहेत. ओके, इथे जे छोटे छोटे तुम्हाला पीस दिसतात ते ब्रेक झालेले आहेत गोखरूचे, त्याच्यामुळे तसे दिसतात. ओके, जनरली 5 कोकाय आहेत, आणि स्पाईन्स जे आहेत ते 10 असणार आहेत, कारण का पेअर्समध्ये स्पाईन त्याच्यामधून अराईज होतात. ओके, सो दीज आर द मॉर्फॉलॉजिकल स्टडी ऑफ दिस 3 ड्रग. फर्स्ट आहे विंका, देन राउल्फिया, अँड देन गोखरू ड्रग. ओके, सो विंका ॲक्ट ॲज अन अँटी ट्यूमर, सेकंड राउल्फिया विच ॲक्ट ॲज अन anti-hypertensive drug, and third is Gokru drug which acts as an diuretic drug.
ओके. सो असे ड्रग तुम्हाला पेट्री डिशमध्ये स्पॉटिंगसाठी ठेवले जाणार आहेत एक्झाम पिरियडमध्ये आणि तुम्हाला ते बघायचे आहेत. त्यांचा मॉर्फॉलॉजिकल स्टडी, आता जे मी तुम्हाला त्याचे मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स सांगितलेले आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत पर्टिक्युलर ड्रगसाठी आणि तो ड्रग तुम्हाला आयडेंटिफाय करून त्याचं सिनॉनिम, बायोलॉजिकल सोर्स, त्याचं मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स, केमिकल कॉन्स्टिट्युएंट आणि युजेस लिहायचे आहेत. ओके. स्पॉट आयडेंटिफिकेशनसाठी 1 मार्क्स असतो आणि तुम्ही जे डिस्क्रिप्शन लिहाल त्याच्यासाठी 1 मार्क्स तुम्हाला सेशनलसाठी असतो. ओके. फायनलसाठी जास्त मार्क्ससाठी हा ड्रग आहे, ड्रग स्पॉटिंग आयडेंटिफिकेशनसाठी असतं. ओके. सो इथे आपला हा एक्सपेरिमेंट संपलेला आहे. ओके. नेहमीसारखंच तुम्हाला एक ऑब्झर्वेशन टेबल मॅन्युअलमध्ये दिलेला आहे. तुमच्यासमोर मॅन्युअल्स आहेत, तुम्ही बघू शकता. तो 3 ड्रग त्याच्यामध्ये मेन्शन केलेले आहेत. त्याचा कलर, ओडर, टेस्ट, साईज, शेप, एक्स्ट्रा फीचर्स तुम्हाला लिहायचे आहेत. ओके. सो फर्स्ट ड्रग विंका आहे. त्याच्या कलरच्या स्पेसमध्ये तुम्हाला त्याचा ग्रीन लीव्ज ग्रीन कलरचे आहेत, रूट्स पेल ग्रे कलरचे आहेत, फ्लॉवर्स जे आहेत ते व्हायलेट, पिंक, व्हाईट आणि कार्मिन रेड कलरचे आहेत. ओके. ओडर कशी आहे त्याची, कॅरेक्टरिस्टिक्स आहे, टेस्ट बिटर आहे, साईजमध्ये तुम्हाला डॅश लिहायचं आहे कारण का व्होल प्लांट विंकाचा यूज केलेला आहे. राईट. देन एक्स्ट्रा फीचर्ससुद्धा तुम्हाला डॅश करायचं आहे. ओके. सो एक्स्ट्रा फीचर्समध्ये तुम्ही शेपमध्ये तुम्हाला लीव्सचा शेप लिहायचा आहे. सिम्पल आहे, पेटिओलेट आहे, ओवेट आहे, एंटायर आहे, अपेक्स जो आहे त्याच्यानंतर ग्लोसी ॲपिरन्स त्या लीव्सच्या सरफेसचा आहे. ओके. आणि एक्स्ट्रा फीचर तुम्हाला डॅश करायचा आहे. राहुलफियामध्ये कलर जो आहे, राहुलफिया रूटचा तो ग्रेइश येलोइश कलर आहे. ओडरलेस आहे. टेस्ट त्याची बिटर आहे. साईज 10 to 15 सेंटीमीटर लॉंग आहे. 1 to 3 मीटर सेंटीमीटर एवढा त्याचा डायमीटर आहे. ओके. त्याच्यानंतर शेप जर बघितला तर सिलेंड्रिकल शेप आहे. एक्स्ट्रा फीचरमध्ये तुम्हाला त्याचा सरफेस जो रफ आहे ते लिहायचं, त्याच्यावर लॉन्जिट्युडनल स्ट्रायशन प्रेझेंट आहेत. ओके. आणि गोखरू ड्रगच्या ऑब्झर्वेशन टेबलमध्ये तुम्हाला त्याच्या गोखरू फ्रूटचा कलर कसा आहे तर ग्रीनिश ग्रे कलरचा आहे. ओडरलेस आहे. टेस्ट बिटर आहे. ओके. साईज इथे मेन्शन केलेली नाही आहे, त्याच्यामुळे साईज कॉलममध्ये तुम्हाला डॅश लिहायचा आहे. शेप कसा आहे त्याचा तर वुडी कोकाय आहेत. 5 ते 10 असे वुडी कोकाय आहेत आणि त्याच्यातून 2 पेअर्स ज्या आहेत त्या स्पाईन्सच्या निघालेल्या आहेत. ओके. एक्स्ट्रा फीचर्समध्ये तुम्ही हे लिहू शकता की त्याचे रूट पार्ट्स जो आहे तो सुद्धा ॲज अ ड्रग म्हणून यूज केला जातो. ओके. आणि फायनल कन्क्लुजनमध्ये तुम्हाला रिझल्ट लिहायचा आहे. विथ द हेल्प ऑफ मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गिवन अननोन क्रूड ड्रग आर कन्फर्म टू बी विंका, राहुलफिया आणि गोखरू. ओके. सो ह्या 3 ड्रगची नेम तुम्हाला त्या रिझल्टमध्ये लिहायचं आहे. ओके. नेहमीसारखे 10 क्वेश्चन्स आहेत. सो क्वेश्चन्स तुम्हाला रीड करायचे आहेत आणि त्याचे आन्सर तुम्हाला फाइंड आउट करून जी स्पेस तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे त्याच्यामध्ये त्याचे आन्सर्स लिहायचे आहेत. ओके. फर्स्ट क्वेश्चन आहे विच ड्रग हॅज पेरिविंकल ॲज अ सिनॉनिम. ओके. पेरिविंकल सिनॉनिम असलेला कोणता ड्रग आहे विंका. ओके. सो तुम्हाला त्याचं नाव तिथे लिहायचं आहे. सेकंड क्वेश्चन आहे व्हॉट इज द मॅलिग्नंट ट्यूमर, गिव्ह द ड्रग यूज इन द ट्रीटमेंट ऑफ इट. ओके. मॅलिग्नंट ट्यूमर म्हणजे काय हे तुम्हाला शोधून काढायचं आहे. त्याच्यानंतर कोणता ड्रग मॅलिग्नंट ट्यूमरच्या ट्रीटमेंटसाठी यूज केला जातो हे सोर्स शोधायचं आहे आणि ते आन्सर तुम्हाला त्या स्पेसमध्ये लिहायचं आहे. ओके. देन विच ड्रग इज यूज इन द ट्रीटमेंट ऑफ हॉडकिन्स डिसीज. हॉडकिन्स डिसीजच्या ट्रीटमेंटमध्ये कोणता ड्रग यूज केला जातो. ओके. ते मी तुम्हाला डिस्क्राईब केलेलं आहे, तुम्ही त्याचा आन्सर तिथे लिहायचा आहे. ओके. देन विंडोलिन इज अ केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स विच इज प्रेझेंट इन विच ड्रग. कोणत्या ड्रगमध्ये विंडोलिन हे केमिकल कॉन्स्टिट्युएंट प्रेझेंट आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. आज आपण जे 3 ड्रग बघितलेत त्या 3पैकी एका ड्रगमध्ये हे अल्कलॉइड आहे, केमिकल कॉन्स्टिट्युएंट प्रेझेंट आहे. सो तुम्हाला ते शोधून काढून तिथे आन्सर लिहायचं आहे. ओके. देन 5th क्वेश्चन आहे डिफाईन अँटी हायपरटेन्सिव्ह अँड गिव्ह 2 एक्झाम्पल. अँटी हायपरटेन्सिव्ह म्हणजे काय, डेफिनेशन जी मी तुम्हाला एक्सप्लेन केली आहे ती लिहायची आहे आणि अँटी हायपरटेन्सिव्ह कॅटेगरीचे 2 ड्रगचे नावं ॲज अन एक्झाम्पल लिहायचे आहे. ओके. देन विच अल्कलॉइड इन राहुलफिया इज रिस्पॉन्सिबल फॉर अँटी हायपरटेन्सिव्ह ॲक्शन. राहुलफियामध्ये कोणतं अल्कलॉइड आहे की जे ॲज अन अँटी हायपरटेन्सिव्ह म्हणून ॲक्ट होणार आहे ते लिहायचं आहे. त्याच्यानंतर 7th क्वेश्चन आहे विच ड्रग हॅज पंचर वाईन ॲज अ सिनॉनिम. पंचर वाईन हे सिनॉनिम कोणत्या ड्रगचं आहे आपण बघितलेलं आहे. सो तुम्हाला त्या ड्रगचं नाव इथे लिहायचं आहे ह्याच्या आन्सरमध्ये. ओके. नेक्स्ट 8th क्वेश्चन आहे स्टेट द मोड ऑफ ॲक्शन ऑफ गोखरू. गोखरू जो डायुरेटिक म्हणून ॲक्ट होतो त्याची मोड ऑफ ॲक्शन काय आहे ती लिहायची आहे. थेरीमध्ये तुम्हाला जेव्हा डायुरेटिक होणार आहे तेव्हा तुम्हाला त्याची मोड ऑफ ॲक्शनसुद्धा समजणार आहे. सो तुम्हाला तिथे ह्या क्वेश्चनचा आन्सर मिळून जाईल. ओके. नेक्स्ट आहे नेम द 4 अँटी ट्यूमर क्रूड ड्रग. ओके. अँटी कॅन्सर म्हणून यूज होणारे 4 अजून कोणते ड्रग आहेत ते शोधून काढून त्याची नावं इथे लिहायची आहेत. अँटी ट्यूमर ही कॅटेगरीसुद्धा आपल्याला थेरीमध्ये स्टडीला आहे. सो तिथे आपण अँटी ट्यूमर म्हणून ॲक्ट होणारे जे डिफरंट ड्रग आहेत त्याचा स्टडी करणार आहोत. ओके.
अँड लास्ट क्वेश्चन तुम्हाला इथे विचारलेला आहे, वेअर राउल्फिया इज कल्टिवेटेड वाईडली. ओके, अँटी हायपरटेन्सिव्हचा स्टडी जेव्हा आपण करणार आहोत तेव्हा राउल्फिया इन ब्रीफ त्याचा स्टडी आपण तिथे करणार आहोत. ओके, सो त्याच्यामध्ये त्याचं जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन बघणार आहोत. त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या क्वेश्चनचं आन्सर मिळेल की कोणत्या कोणत्या रिजनमध्ये त्याचं कल्टिवेशन केलं जातं. ओके, सो ते आन्सर तुम्ही इथे आन्सर स्पेसमध्ये लिहायचं आहे. ओके, सो इथे एक्सपेरिमेंट नंबर 16 आपला कंप्लीट झालेला आहे, मॉर्फॉलॉजिकल स्टडी ऑफ क्रूड ड्रग. ओके, सो कोणत्या कोणत्या कॅटेगरीचा स्टडी केलेला आहे आपण मॉर्फॉलॉजिकल स्टडी, अँटी ट्युमर, त्याच्यामध्ये विंका, अँटी हायपरटेन्सिव्ह राउल्फिया आणि डायुरेटिक गोख्रू. ओके, सो इथे आपला एक्सपेरिमेंट नंबर 16 संपलेला आहे, विच कम्स अंडर द सेक्शन ऑफ मॉर्फॉलॉजिकल स्टडी ऑफ क्रूड ड्रग. ओके, सो आजच्या एक्सपेरिमेंटमध्ये जर तुम्हाला कोणती कन्सेप्ट कळली नसेल, कोणता पॉईंट कळला नसेल तर तुम्ही मला पर्सनल मेसेज करून विचारू शकता. सो थँक्यू फॉर लिसनिंग मी. हॅपी लर्निंग टू ऑल ऑफ यू. स्टे होम, स्टे सेफ, स्टे हेल्दी. टेक केअर ऑल ऑफ यू. गुड बाय.